आणि वहिनी, माझी काळजी करायची गरज नाहीये. नर्मदा, मी तुझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय ना, तू त्यांची ट्रीटमेंट घे. डॉक्टरांची गरज मला नाहीये वहिनी, तुला आहे. लहान मुलीच्या भावलीत भूत तुला दिसतंय नर्मदा. मग ट्रीटमेंटची गरज मला आहे का तुला आहे? हे बघ नर्मदा, उगाच मायाची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. ती या घरातून गेल्यापासून या घरातलं टेन्शन कमी झालंय. उगाच काहीतरी खोटं बोलून सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे वेधून घेऊ नकोस, कळलं? चला, तुम्हा सगळ्यांना हाइड अँड सीकचे रूम माहित आहेत ना? एक मिनिट, हाइड अँड सीक म्हणजेच लपाछपी का? हा, अरे आमच्या लहानपणी आम्ही खूप खेळायचो. लपाछपी, हुतुतू, खो खो, कबड्डी. कबड्डी म्हणजेच हुतुतून. ह्याला काही माहिती नाही ह्या मुलांना मैदानी खेळ. खरंच बाबा प्लीज असं नाही. हा, क्रिकेट, हा, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस हे सगळे परदेशी खेळ आहेत, इथले नाहीत. इथल्या मातीतले खेळ खेळायला पाहिजेत. हे ना मैदानी खेळ खेळतच नाहीत आजकालची मुलं. सगळे असे नुसते त्यांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर गेम खेळत बसतात. मी खेळतो. हा बाबा, मी खेळायचो. प्लीज. जाऊ दे, चल सोड दे. तू नाश्ता करून घे. हा अगं, जाऊ दे कसं, जाऊ दे कसं. मला खोटं बोलायची सवय नाहीये, तुला असेल. मला जे दिसतं ना तेच मी बोलते. ती बाहुली जिवंत असल्यासारखी वागत होती. नक्की काहीतरी चेटूक आहे. नाही नाही, मी जिवंत आहे ना, म्हणून तुमचा विश्वास बसत नाही. आपल्यापैकी जर कोणी मेलं ना तरच कळेल तुम्हाला सगळ्यांनाच. काय करू मी? घरात सतत टेन्शन राहावं म्हणून चाललंय सगळं. मला तर कधी कधी वाटतं की मायाला पण हीच मदत करत असणार. आता हे सगळं जर का अथर्वला कळलं तर अथर्व ती बाहुली घराबाहेर फेकून दे. बरं, तिला हे माहितीये की ही बाहुली अंबिकाने वेदाला खूप प्रेमाने दिली होती. वेदाचा खूप जीव आहे तिच्या. आता जर का अथर्वला हे कळलं आणि अथर्वने ती बाहुली घराबाहेर फेकून दिली तर किती वाईट वाटेल वेदाला, किती त्रास होईल तिला. नर्मदाच्या या डोंगीपणाला कुणी बळी पडू नये म्हणजे देवी आई, लक्ष ठेव का? आईंचं बरोबर आहे. माझ्या वेदाला त्रास व्हावा ना, म्हणून नर्मदा आता मुद्दाम करते असं. माझ्यावर राज्य कसं आलं? पण मी तुला आधी बघितलंय. सिम्पल एज दॅट. आता तू म्हणालीस ना तू बाबांना बघितलंस. एक खोटं नको बोलूस. बाबा चिटिंग करतोय हा. अरे बाबा, आत्या तुम्ही दोघं थांबाल का? आजोबा, कोणावरती राज्य आहे? माझ्यावर राज्य आहे. बघितलंस, ऐकलंस? ओके, आय एम सॉरी. आय रेस्ट माय केस. हा, बेटर. आता तुम्ही मला शोधून दाखवा. हो, शोधतो ना मी तुला, पण आधी नर्मदा आणि दामोदर खेळले तरच.
दादा आता मला या सगळ्यात ओढू नको हा. अरे मागव चल ना, मस्त खेळूया, खूप मजा येईल. कसंही करून या मीराला त्या बाहुलीजवळ नेलं पाहिजे. पण कसं? नाही खेळायचं ना मला. तुम्ही कशाला मध्ये 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 करताय? आत्या तुम्ही पण खेळा ना. म्हणजे बघा, तुम्ही नाही खेळलात तर दामोदर काकांना सुद्धा खेळता नाही येणार. प्लीज. आजी 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 चल ना ग. किती वाजता मारायचं तुला? नाही यायचंय मला. अगं तेच सांगतोय केव्हाच गेला, ऐकत आहे. चल ना बायको, प्लीज प्लीज. हे बघ खूप मजा येईल, सांगतोय ना, खूप मजा येईल. चल 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 चल. आत्या चल ना, अरे खूप मजा येईल. दादा तू पण सांग ना. अगं आत्या कर ना पार्टिसिपेट. चल तू असं कर, तू ना इथल्या इथे लप, कुठे लांब जायची गरज नाही. इझी आणि कन्व्हिनियंट असेल तुझ्यासाठी. आत्या खेळा ना. हा चल चल. हा बरोबर आहे. अरे सगळे सांगतात, ऐक ना. किती मज्जा येत असेल सगळ्यांना. असा एकत्र वेळ घालवला की घरातली नाती आणखी घट्ट होतात. मलाही यांच्यासोबत खेळता आलं असतं तर किती बरं झालं असतं. खूप मजा येईल आत्या. एक मिनिट. बरं ठीक आहे चला. हा बोल आता काय करायचंय? लपाछपीमध्ये ना लपायचं असतं, तेवढंच करायचं.